9 न्यूज महाराष्ट्र आयोजित गोदा सन्मान पुरस्कार सोहळा 2024 शुभ हस्ते राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीशजी महाजन, विशेष अतिथी केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री दादाजी भुसे आणि आमदार बच्चूभाऊ कडू, भाजपा प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार सोहळा। सोबतच महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी। लक्षात असू द्या, 2 मार्च 2024 सायंकाळी 5 वाजता, ठिकाण रामकुंड पंचवटी नाशिक। आयोजक किशोर बिलसरे, अशोक कुटे, चिराग शर्मा। नाशिक शहरातील नवीन सिडको वीर सावरकर सभागृहात LBR फाउंडेशन नाशिक संचलित यांच्या सौजन्यानं द गोइंग ट्री प्ले अँड प्री स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। तसेच मान्यवरांचं स्वागत व सत्कारही करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वकील फजल सय्यद, सुप्रीम कोर्ट, डॉक्टर प्रसाद बाविस्कर, कुलसचिव संदीप फाउंडेशन, राहुल आव्हाड, संचालक हार्ड रॉक रेडीमिक्स कॉन्क्रीट नाशिक, संजय राजगिरे, LBR फाउंडेशनचे संचालक निर्मला रोकडे, योगेश रोकडे, जगदीश रोकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा रोकडे, उपमुख्याध्यापिका आरती रोकडे उपस्थित होते। यावेळी मुख्याध्यापिका प्रतिभा रोकडे यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली। वार्षिक संमेलनात माझे कुटुंब सुखी कुटुंब या विषयावर प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KGच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केले। बालपणापासूनच कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचं महत्त्व मनात रुजावं यासाठी आजच्या कार्यक्रमातून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा यांच्यावर आधारित कौटुंबिक सामाजिक प्रसंग नाट्यरूपात व नृत्य गाण्यांचा समावेश कार्यक्रमात करण्यात आला होता। कार्यक्रमासाठी पालकांनी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचं कौतुकही करण्यात आलं। सुप्रभात। The growing tree free and play school is the ultimate destination of education. म्हणजे सिडको भागामध्ये अथवा नाशिकच्या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये जवळपास फिरल्यानंतर सगळ्या ठिकाणी मी अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ग्रोइंग ट्री फ्री अँड प्ले स्कूल सौ श्री योगेश रोकडे यांनी जे चालू केलेलं आहे दॅट इज द अल्टिमेट डेस्टिनेशन ऑफ एज्युकेशन।
या ठिकाणी माझ्या एक असं लक्षात आलं, मी या ठिकाणी साधारणतः विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी चर्चा केली, तसंच आजूबाजूच्या लोकांमध्येही मी चर्चा केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की या ठिकाणी अकॅडमिक एक्सलन्स तर आहेच आहे, परंतु त्याच्या जोडीला संस्कृतीची सुद्धा जोड आहे. संस्कृती भारताच्या आणि आपल्या संस्काराच्या रूढी, परंपरा, प्रथा यांना जपतात आणि ते जपत असतानाच इंग्रजी शिक्षणाचं महत्त्व पटवून देत अत्यंत सहज हसत खेळतरित्या विद्यार्थ्यांना ते शिकवतात. याचं मला एक असं आउटकम बघायला मिळालं की या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्समध्ये त्या गोष्टी सहजता लक्षात येते. अत्यंत सहजपणे ते विद्यार्थी वावरत आहेत. त्यांची झालेली जी काही ग्रोथ आहे, त्यांची जी लक्षणीय प्रगती आहे ती या ठिकाणी निश्चित मला लक्षात येते. ही स्कूल चालू केल्याबद्दल मी सौ श्री योगेश रोकडे यांचे आभार मानतो. त्याच जोडीला आज हा जो वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे ॲन्युअल सोशल गॅदरिंग जे त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या ठिकाणी मला प्रमुख पाहुणे म्हणून मला जी उपस्थिती नोंदवता आली त्याबद्दल मी त्यांचा उपकृत आहे. तसंच या द ग्रोईंग ट्री प्री अँड प्ले स्कूलच्या उत्तरोत्तर वाढ भरभराटीसाठी माझा त्यांना शुभेच्छा आहे. धन्यवाद. रोकडे फॅमिलीनी जी शाळा 2020ला सुरुवात केलेली होती ती आज 2022ला 2023ला एक चांगल्या प्रकारे ग्रोईंग झालेली आहे. चांगल्या प्रकारे ती मोठी आता वाढत आहे. सुरुवातीला जे सुरुवात करण्यात आलेली होती 20-25 मुलापासून शेवटी ती 55पर्यंत गेली, आज 85पर्यंत पोचलेली आहे. आणि रोकडे फॅमिली ही जी वेल क्वालिफाईड इंग्लिश मिडियमची आहात, त्यामुळे आज आमच्या सिडकोला ज्या लोकांची गरज होती, ज्या लोकांना सिडकोमधील लहान मुलांना शाळेची गरज होती, ज्या मुलांना फॅसिलिटीची गरज होती ती आम्हाला अवेलेबल करण्यात आलेली आहे रोकडे फॅमिलीकडून. आणि आज रोकडे फॅमिलीने जो शाळा सुरू करण्यात आलेली ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्याच्याबद्दल आज त्यांनी जो प्रोग्राम ठेवण्यात आलेला आहे त्या प्रोग्राममध्ये मुलांना जे बक्षिसाचा प्रोग्राम ठेवण्यात आला आहे अतिशय व्यवस्थित, अतिशय वेल ऑर्गनाईज त्यांनी तयार केलेला आहे. आणि ह्यांच्याबद्दल ज्या रोकडे फॅमिलीने मेहनत घेतलेली त्यांना आम्ही अचिव्हिंग द गोलसाठी त्यांना आज पुढील भविष्यासाठी आम्ही त्यांना आजपासूनच मी शुभेच्छा देतो आहे की त्यांनी ह्या शाळेस ह्या ऑर्गनायझेशनला मोठं वाढवावं आणि ह्या ऑर्गनायझेशनसाठी एवढी मेहनत घ्यावी की आज सिडकोसारख्या एरियामध्ये तुम्ही जे काम केलेलं आहे त्याचं सर्व प्रतिबिंब ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये त्याचं निर्माण व्हावं एवढं. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरक्षा सूर्यवंशी, छाया घोलप, प्रियंका शिंदे, शीतल महाले, अमृता शिंदे, श्रद्धा चौधरी, भक्ती जाधव, राधिका शर्मा यांनी विशेष परिश्रम घेतले. जितेंद्र नरवाडे, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक.